तर वळू आपण कार्यक्रम सुरुवात करूया. आपल्या बरोबर आज आहेत भालेराव साहेब. भालेराव साहेब नमस्कार. अहो मास्तर, तुम्ही बी इथं करू का? हे आमचे मास्तर करू का? हो का? यांना आठवलं की आम्हाला ते वळ हो हो कॅमेरा आहो समोर. तुम्ही येऊन बसा. बर बर म्हणता तर बसतो. वाईट कार्यक्रम. हल्ला येऊ या चला साहेब, मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. म्हणजे बोलताय पद्धत ही नक्की काय आहे, आपण त्याच्यापासून सुरुवात करूया. म्हणजे तेच म्हणजे मी सांगणारच होतो की आपण पहिला प्रश्न घेऊया की बोलताय पद्धत हे काय, तुम्ही लोकांना सांगा. किंवा मला वाटतं नाही, पहिला प्रश्न आपण घ्यायला हवा की यांचं आणि बोलतायचं भाऊ पाय खालती ठेव. लाईव्ह प्रोग्राम आहे, कॅमेरा आहे. कॅमेरा म्हणतात बसण्याची पद्धत असते ना का? ठीक आहे, चला मग आपण पहिला प्रश्न सरळ घेऊया. साहेब, बोलताय पद्धतीमध्ये तुम्ही पडलात कधी? नाही, पद्धतीमध्ये पडलो कधी. त्याचं काय आहे, आम्ही लहानपणी शाळेत जायचो. शाळेत म्हणजे शाळेच्या मातीतो माणसानं सगळ्यांना विसरलं तरी चालेल, पण आई, बा आणि मातीला कधी विसरू नये. वा वा, म्हणजे मी सांगतो प्रेक्षक, तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या, पण मला माहिती आहे तुम्ही मनातल्या मनात भरपूर टाळ्या वाजवल्यात. भालेराव साहेब खरंच. बर बर, हा पुढे वळूया का? हो, पुढे वळूया ना. हा. तर साहेब, आमचा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही शेती त्या क्षेत्रात कसे पडला? हा, त्याचं काय आहे, आमचा बाग म्हणाला आम्हाला, जो मातीत पडणार तोच आपल्या घराचं नाव रोशन करणार. अच्छा, मातीत पडणार तोच आपल्या घराचं नाव रोशन करणार, बरं का? हा, तेव्हा मग आम्ही काय, तेव्हा त्यांना आम्हाला साध्या शाळेतून शेती कृषीच्या शाळेत टाकलं. आणि नंतर मग शेती कृषीच्या शाळेत शिकत आम्ही एका उंच, नाही चुकलो माफ करा, एका प्रसिद्ध युनिव्हर्सिटीत पदार्पण केले. तिथून आम्ही डॉक्टरेट इन बी फार्मसी पदवी घेतली आणि आता आम्ही CA करतोय. वा वा, बघितलं लोक. हो, म्हणजे खरंच भालेराव साहेब फक्त एक शेतकरी, एक तज्ञ, एक थोर मानव हे तर आहेतच, त्याच्याशिवाय CA करतायत आता. म्हणजे बघा लोक, एका बाजूला शेती, एका बाजूला CA, असे दोन विविध क्षेत्र आहेत, काही त्याचा कंपॅरिझनच नाही. तरी आपण ह्यांच्याकडनं ऐकू हे मॅनेज कसं करतात. काय मला जरा सांगा याबद्दल. तिच्या तुम्ही लय काय बोलायचं. CA म्हणजे कम्प्लीट आराम. मगाशी तुम्ही सांगता तुम्ही जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी असं नाव घेतलं, आम्हाला सांगाल का त्या हिशोबाने जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी म्हणजे कोणते? हे बघा, जगात 4 युनिव्हर्सिटी प्रसिद्ध आहेत. ऑक्सफोर्ड, ही केम्ब्रिज, आपली मुंबई आणि आमची चिंचपोकली युनिव्हर्सिटी. बरं का? चिंचपोकली युनिव्हर्सिटी. साहेब, ही युनिव्हर्सिटी कुठे आहे? काय राव, तुम्हाला चिंचपोकली युनिव्हर्सिटी माहित नाही? कमाल आहे तुमची. कसं काय झालं तुम्ही गलबत्ता? हो, गलबत्ता इंग्रजी त्यानंतर मराठीत सांगितलं काय तुम्ही? सॉरी. हो बरोबर.